आज मतदान पार पडतंय विधान परिषदेसाठी आणि या विधान परिषदेच्या मतदानाच्या वेळेलाच ऐन वेळेला हा व्हीप जारी केल्यामुळे नगरसेवक आता या व्हीपचं पालन करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर विधान परिषदेचं सध्या मतदान पार पडतंय आणि नागपूरहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे, त्याचबरोबर नाशिकमधून आपल्यासोबत जोडले गेलेत योगेश खरे आणि साताऱ्याहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तुषार तपासे। तर सुरुवातीला आपण जाणार आहोत नागपूरमध्ये अमर काणे यांच्याकडे। अमर, सध्या काय कशा पद्धतीचं दृश्य तुम्हाला पाहायला मिळते? मतदानाला सुरुवात झाली आहे। अगदी बरोबर आहे। आपण एका मतदान केंद्रावर आहे नागपुरातील। आपण बघू शकतो हे मतदान केंद्र आहे नागपूर शहरातील 14 एकूण मतदार केंद्र आहे संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यापैकी नागपूर शहरातलं जे मतदान आहे म्हणजे जवळपास 80च्या जवळपास मतं या इथे पडणार आहे आणि इथेच नागपूर शहर मध्ये दुसरं एक मतदान केंद्र याच्या शेजारीच आहे तिथे 80 मतदानांची व्यवस्था करणार असे 14 मतदान केंद्र आहे आणि जोरदार अशी संपूर्ण तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे। नागपुरात थेट लढत आहे ती भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत आहे आणि त्याच्यात भाजपाकडे 560 पेक्षा जास्त मत असले तरी त्यांच्याकडून दावा जो करण्यात येतोय ते 600 पेक्षा जास्त मतं आम्हाला मिळतील असा दावा भाजपाकडून करण्यात येतोय। तर काँग्रेसने सुद्धा तयारी केलेली आहे। खरं तर आपण संपूर्ण निवडणुकीत विदर्भातला बघायला गेलास तर काँग्रेसचा एकमेव जो उमेदवार जो आहे तो नागपुरात आहे अतुल लोंढेच्या स्वरूपात। तर बाकी आपण जसं आता अमरावतीची अपडेट बघितली की काँग्रेसने तटस्थ राहायची भूमिका घेतली, यवतमाळ आणि इतर ठिकाणची पण बघितली, चंद्रपूरला तर तिथे भाजपाचे उमेदवार अगोदर निवडून आलेले आहे। त्यामुळे आज खऱ्या अर्थाने लढत काँग्रेस कुठे देत असेल थोडीफार ती नागपुरात देत आहे आणि त्या दृष्टीने काँग्रेसने तयारी केली आहे। पण सध्या भाजपा करता नागपुरातलाही पेपर सोपा दिसतोय। 560 पेक्षा जास्त मतदार त्यांचे संख्याबळ त्यांचं अगोदरच निश्चित आहे। तर किंबहुना ते 600चा दावा करताय म्हणजे कुठेतरी गुणवत्तेत आपण पास होऊ यासाठी ते प्रयत्नरत आहे। भाजपाने सुरुवातीपासून अतिशय समन्वय दिसला होता। नगरसेवकांना बाहेर पाठवण्यात आलं होतं सहलीला, तिथून त्यांचं ट्रेनिंग शेड्यूल मुंबईला ठेवण्यात आलं होतं। तर काँग्रेसने सुद्धा आपल्या नगरसेवकांना 2 दिवसापासून कर्माझरी नागपूर जिल्ह्याच्या लगत जे मध्य प्रदेशची बॉर्डर आहे तिथे कर्माझरी येथे सकाळी नगरसेवकांना थांबवण्यात आलं होतं। त्यामुळे एकूणच जोरदार तयारी दोन्ही पक्षांकडून करण्यात आली आहे। पण संख्याबळ सध्या भाजपाचं दिसत आहे आणि प्रशासनाकडून पूर्ण अशी सज्ज तयारी संपूर्ण मतदानाकरता करण्यात आली आहे। साधारणतः 10च्या दरम्यान दोन्ही पक्षांचे नगरसेवक मतदान केंद्रांपर्यंत पोहोचतील। निश्चित असेच आमच्यासोबत जोडलेले रहा अमर। आपण जाणार आहोत आता छत्रपती संभाजीनगरमध्ये। विशाल करोडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत। काय विशाल, सध्याचं काय चित्र दिसतंय तिथे? सकाळीच मतदानासाठी मतदार आलेलं चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण बघतोय की आता मतदारांच्या रांगा लागलेल्या। छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे सगळे नगरसेवक या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि पहिलं मतदान सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये झालंय। खरं तर विधान परिषदेचं मतदान हे वेगवेगळ्या ठिकाणी असतं। या मतदान केंद्रावर जिथं मी आहे तिथं अवघं 100 मतदान आहे, मात्र तरी सुद्धा मतदारांनी सकाळपासूनच या ठिकाणी आता रांगा लावल्याचं चित्र आहे। भाजपचा दावा आहे की ते 500 पेक्षा जास्त मतदान घेणार आणि निश्चितपणे एक मोठं विक्रमी संख्येनं निवडून येणार। खरं तर भाजपकडे स्वतःच्या मतांची संख्या 419 आहे, मात्र त्यांचा 500चा दावा जो सुरू आहे त्यामुळे त्यांना वरची मतं मिळतात कुठून अशा पद्धतीची एक चर्चा सुरू आहे। महायुतीची मतं फुटणार असं त्यांचं म्हणणं आहे। भाजपचे उमेदवार सुहास शिरसाट यांनी सुद्धा झी24 तासशी बोलताना स्पष्टपणे सांगितलंय की अनेक लोक आमच्या संपर्कात आहे आणि आम्हाला ही सगळी मतं मिळणार आहे। तर महाविकास आघाडीचा उमेदवार गणेश लोखंडे यांनी भाजपच्या या दाव्याची खिल्ली उडवलेली आहे। झी24 ताससाठी त्यांनी स्पष्ट सांगितलंय बोलताना की हे त्यांचं दिवास्वप्न आहे, त्यांना आमची मतं मिळतात की त्यांची मतं फुटतात हे आपण पाहूयात आणि 22 तारखेला ज्यावेळेस निकाल आहे त्यावेळेस हे स्पष्ट चित्र दिसेल। तुर्तास छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्या सत्रात म्हणजे सकाळच्या सत्रात आता मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि अगदी कमी मतदान असताना सुद्धा मतदाराच्या रांगा छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळच्या सत्रात पाहायला मिळतात। प्राची, अगदी विशाल, असेच आमच्यासोबत जोडलेले रहा। आपण जाणार आहोत नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत। योगेश, जसं विशाल आणि अमरने नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगितलंय की तिथे भाजपनं आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल, महायुतीला असा विश्वास व्यक्त केलाय, मात्र परिस्थिती नाशिकमध्ये वेगळी पाहायला मिळते कारण नाशिकमध्ये शिवसेना युबीटीच्या एका नेत्यानं जे विधान केलेलं आहे त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीची धाकधूक वाढली आहे। काय सध्या तिथले अपडेट्स आहेत? खरं आपण जर बघितलं तर शिवसेना युबीटीने अजूनपर्यंत थेट मतदान कुणाला करणार हे जाहीर केलेलं नाही, मात्र चमत्कार होईल असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच धाकधूक ही महायुतीच्या गोटामध्ये वाढलेली आपल्याला दिसून येते। आपण जर बघितलं तर गेल्या 4 दिवसापासून सर्व महायुतीचे मतदार जे होते ते सर्वांना
ठाण्याला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सहलीसाठी नेण्यात आलं होतं. कुठलीही बंडखोरी होऊ नये, कुठलाही मतदान फुटू नये यासाठीचा हा प्रयत्न होता आणि 11 वाजता थेट मतदानाचे सर्व मतदारांना थेट मतदान केंद्रांवर आणण्यात येणार आहे. त्यामुळे जर आपण परिस्थिती बघितली तर काहीही चमत्कार होऊ शकतो, कारण मोबाईलवर कम्युनिकेशन हे होऊ शकतं आणि गेल्या 24 तासात मोठ्या घडामोडी या नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहेत. एकूणच जर आपण बघितलं तर 619 मतदार आहेत आणि यामध्ये 1/3 मतं जर आपण म्हटली तर ती महाविकास आघाडीकडे आहे. मात्र महायुतीकडेच मतदारांचा मोठ्या प्रमाणात संख्या असल्यामुळे निवड हा सुनिश्चित मानला जात असला तरी चमत्कार होऊ शकतो असं म्हटलं जात आहे. एकूणच जी नाराजी होती गेल्या काळात, जी आपण बंडखोरी बघितलेली आहे आणि अजूनही मतपत्रिकेवर प्रसाद हिरे आणि गोकुळ गीते यांची नावं असल्यामुळे काहीही होऊ शकतं अशी शक्यता या ठिकाणी मानली जात आहे. अगदी असेच आमच्यासोबत जोडले राहा. आपण आता साताऱ्यामध्ये जाणार आहोत. तुषार तपासे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, साताऱ्यामध्ये काय सध्या सीन आपल्याला पाहायला मिळतोय? श्वेता, नक्कीच सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाच्या प्रक्रियेची खरं तर तयारी पूर्ण झालेली आहे. मात्र अद्याप मतदार राजा या ठिकाणी आलेला दिसत नाही आहे. कारण जे 895 मतदान आहे ते प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. 7 मतदान केंद्र हे साताऱ्यामध्ये आहेत आणि खरं तर भाजपनं कुठेतरी एक भीती घेतली होती. त्यामुळंच त्यांनी त्यांचे सदस्य जे आहेत, मतदार आहेत, त्यांना साताऱ्यातून बाहेर सहलीसाठी पाठवलं होतं. रात्री उशिरा ते साताऱ्यात आता हे सर्व मतदार पोहोचलेले आहेत. मात्र अद्याप मतदान केंद्रावर हे पोहोचलेले नाही आहेत. जवळजवळ सर्व मतदान जे होणार आहे बऱ्यापैकी ते साताऱ्यात होणार आहे. कारण जिल्हा परिषदेचे 65 जे सदस्य आहेत ते याच ठिकाणी साताऱ्यातील मतदान केंद्रावर मतदान करतील. त्याचबरोबर सातारा नगरपालिका असेल, त्याचबरोबर पंचायत समितीच्या 11 सभापती आहेत ते सुद्धा याच ठिकाणी मतदान करतील. खरं तर आपल्याला या निवडणुकीमध्ये सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक क्विज पाहायला मिळाला होता की त्याच्यामध्ये मकरंद पाटील असतील मंत्री, त्याचबरोबर मंत्री शंभूराज देसाई असतील, ह्या दोघांनीही कुठेतरी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला नव्हता. शेवटच्या घटकेपर्यंत, शेवटच्या 2 दिवस उरले होते तरीही पाठिंबा जाहीर केला नव्हता. त्यामुळे कुठेतरी हा विषय ताणला होता. जिल्हा परिषदेमध्ये जो काही राडा झाला होता त्यामुळं शिवसेना दुखवली गेलेली होती साताऱ्यामध्ये, त्याचबरोबर राष्ट्रवादी देखील दुखवली गेली होती. मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आलंय असं म्हणावं लागेल. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यानंतरनं मंत्री शंभूराज देसाई यांनी इथले जे महायुतीचे उमेदवार आहेत धैर्यशील कदम त्यांना पाठिंबा दिला आणि त्याचबरोबर मकरंद पाटील मंत्री जे आहे राष्ट्रवादीचे त्यांनी देखील पाठिंबा दिला. त्यामुळे कुठेतरी त्यांचा जीव भांड्यात पडलाय असंच म्हणावं लागेल. खरं तर तणाव होता की काय होतंय, या फाटाफुटीचा फायदा हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होतोय का काय, असं एकूण चित्र होतं. मात्र आता ह्या पाठिंबामुळे कुठेतरी धैर्यशील कदम यांची बाजू भक्कम होताना पाहायला मिळते. असं असलं तरी अजून मतदानाला सुरुवात झालेली नाही. बरोबर 9 ते 10 वाजता या ठिकाणी मतदार येतील आणि मतदानाचा हक्क बजवायला सुरुवात करतील. श्वेता, अगदी त्यामुळे या विधान परिषद निवडणुकीमध्ये एकूणच आपल्याला नाट्यमय घडामोडी पाहायला मिळालेल्या आहेत. आज मतदानाचा दिवस आहे, कशा पद्धतीने मतदान होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर निकालाकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. धन्यवाद अमर, विशाल, योगेश आणि त्याचबरोबर तुषार, आपण सगळ्यांनी दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी.